आता बातमी नगर जिल्ह्यामध्ये आहे। नगर जिल्ह्यातल्या विखे विरुद्ध पवार संघर्ष अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे। यावेळी शरद पवारांनी सुजय विखेंविरोधात एक तगडा उमेदवार मैदानात उतरवलाय। निलेश लंकेंच्या उमेदवारीने विखेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात एक आव्हान निर्माण झालंय। पाहूया पवार विरुद्ध विखे संघर्षावरचा हा स्पेशल रिपोर्ट। अहमदनगर नगरचं नाव काढलं की समोर येतात राजकीय संघर्षाची उदाहरणं। 80-90च्या दशकापासून नगर जिल्ह्यात राजकीय घराण्यामध्ये सुरू झालेले वाद अजूनही रस घेऊन कायम आहेत। नगरसारख्या राजकीय कुरघोड्या करून हिशेब वसुलीचे प्रकार अन्यत्र क्वचितच पाहायला मिळतील। आता लोकसभा निवडणुकीतही याचा प्रत्यय येतोय। पक्षात असो वा पक्षाबाहेर विखेंच्या विरोधात उमेदवार देणं किंवा विरोधातल्या उमेदवारांना छुपी रसद पुरवणं हे शरद पवार आणि अजित पवारांचं आतापर्यंतचं राजकारण। यावेळीही शरद पवारांनी निलेश लंकेंसारखा विखेंचा कट्टर विरोध करणारा माणूस लोकसभेच्या रिंगणात उतरवलाय। त्यासाठी अजित पवार गटात गेले तरी माफी देऊन लंकेंना पवारांनी जवळ केले। खरं तर पवार कुटुंब विरुद्ध विखे कुटुंब हा वाद जुनाच आहे। 1991च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुजय विखेंचे आजोबा बाळासाहेब विखे यांना काँग्रेसनं उमेदवारी टाळून ती यशवंतराव गडाख यांना दिली। पुढे बाळासाहेब विखेंना अपक्ष उमेदवारी करावी लागली। या निवडणुकीमध्ये यशवंतराव गडाख यांना निवडून आणण्यासाठी शरद पवारांनी स्वतः जोर लावलेला होता। या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि बाळासाहेब विखेंचा पराभव झाला। हा पराभव बाळासाहेब विखेंना चांगला जिव्हारी लागला। त्यांनी हे संपूर्ण प्रकरण न्यायालयामध्ये नेलं आणि शरद पवार यांनी प्रचारादरम्यान जी भाषणं केलेली होती त्यावरती बाळासाहेब विखेंनी आक्षेप घेतला। त्यानंतर न्यायालयाचा निकाल आला। या निकालामध्ये यशवंतराव गडाख यांची खासदारकी रद्द करण्यात आली। पुढे त्यांना 6 वर्ष निवडणूक लढवण्यासाठी बंदी घालण्यात आली। या संपूर्ण प्रकरणामध्ये शरद पवार मात्र सुटले। असं असलं तरी देखील तेव्हापासून शरद पवार विरुद्ध विखे कुटुंब हा वाद रंगत असल्याचं जाणकार सांगतात। विखे विरुद्ध पवार हा संघर्ष जुना आहे। 1991च्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंचे आजोबा बाळासाहेब विखेंना काँग्रेसने उमेदवारी टाळून यशवंतराव गडाखांना उमेदवारी दिली। बाळासाहेबांनी मग अपक्ष अर्ज दाखल केला। विखे रिंगणात उतरल्यानं पवारांनी गडाखांसाठी सारी ताकद पणाला लावली आणि विखेंचा पराभव केला। हा पराभव बाळासाहेबांच्या आणि राधाकृष्ण विखेंच्या खूप जिव्हारी लागला होता। निकालानंतर बाळासाहेब विखेंनी पवारांच्या भाषणांवर हरकत घेत सुप्रीम कोर्ट गाठलं आणि केस जिंकली सुद्धा। गडाखांवर 6 वर्षांची निवडणूक बंदी लागली, पण शरद पवार यात अडकले नाहीत। ते सही सलामत सुटले। पण विखे पवार संघर्ष इथूनच तीव्र झाला असं म्हटलं जातं। विखेंना शह देण्यासाठी शरद पवारांनी पुण्यानंतर नगर जिल्ह्यातच सर्वाधिक लक्ष दिलेलं दिसतं। देश आणि राज्याचं राजकारण करताना पवारांचा एक डोळा नगरच्या राजकारणावर असतो असं म्हणतात ते काही खोटं नाही। यावेळी सुद्धा पवारांनी विखेंच्या विरोधात खूप आधीपासूनच तयारी केल्याचं बोललं जात आहे। पारनेरचे आमदार निलेश लंकेंच्या कार्यक्रमांना पवारांनी वेळोवेळी भेटी दिल्या। कोविड काळातल्या लंकेंच्या कामाची प्रशंसा केली। पक्षफुटीनंतर निलेश लंके अजित पवारांसोबत गेले, पण पारनेरकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत असं म्हणत लंकेंसाठी दारं कायमच खुली ठेवली। पवारांच्या या राजकीय खेळींबाबत विखे सुद्धा कायम सजग असतात। बघा सुजय विखे नेमकं काय म्हणाले। हा संघर्ष अहिल्यानगरच्या जनतेने 40 वर्षापासून पाहिलेला आहे। प्रत्येक वेळेस कोणीही तयार नसून देखील एखादा उमेदवाराला विखे परिवाराचा कुठला उमेदवार असेल तर त्याच्या विरोधात उभे करणे, ताकद देणे, सगळे विरोधक म्हणजे सगळ्या पक्षातून अंतर्गत असतील किंवा बाहेर असतील असे लोक एकत्रित करणे आणि षडयंत्र करून कसं यांचा पराभव करता येईल यासाठी गेले अनेक वर्षांपासून त्यांचे प्रयत्न राहिले। निलेश लंके विखेंचे कट्टर विरोधक आहेत। राजकीय डावपेच त्यांनाही चांगले जमतात। विखेंना माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याची भीती वाटत असावी म्हणून त्यांच्याकडून विखे विरुद्ध पवार निवडणुकीचं चित्र रंगवलं जात असल्याचं ते म्हणतायत। माझी भीती वाटत असेल म्हणून एखाद्या सर्वसामान्याचं नाव जर झळकत असेल तर मग कुठेतरी प्रस्थापित लोकांना एक धक्का असतो ना, एक मोठा धक्का पोचतो ना, रे गरिबाचं नाव आपल्या बरोबर जोडलं जातं म्हणून ही लढाई डायव्हर्ट करण्याचा कदाचित प्रयत्न केला असेल। पवार साहेब हे या लढाईमध्ये देश पातळीवरती आहे। म्हणजे इंडिया आघाडीचं नेतृत्व हे शरद पवार साहेब करतात। त्यामुळं शरद पवार साहेब विरुद्ध NDA असा देशभरातला सामना आहे। इथं मात्र 2 उमेदवारांमधला सामना आहे। धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना। पवार आणि विखेंच्या संघर्षाची सर्वाधिक झळ कुणाला बसली असेल तर ती राधाकृष्ण विखे पाटलांना। अहमदनगर जिल्ह्याचं सर्वात जास्त नुकसान पवारांनीच केलं असा त्यांचा आरोप आहे।
जिल्ह्यात भांडणं लावायची, असंतुष्टांची मोठ बांधायची आणि आमच्या विरुद्ध सोडायचं असं पवारांचं राजकारण असल्याचं ते म्हणतायत. या जिल्ह्यामध्ये ती परंपराच आहे. कारण विखेंना नेस्तनाबूत करण्याचा सातत्यानं मान्य पवार साहेबांकडून प्रयत्न झाला, आज नाही झाला तो. आणि जिल्ह्याच्या मग असंतुष्ट लोकांची बोट बांधायची आणि त्यांना फक्त शिमना करायला लावायचा. एकूणच नगरची निवडणूक नेहमीप्रमाणे दोन उमेदवारांची न राहता विखे विरुद्ध पवार अशीच होताना दिसते. दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विखेंना भाजपची ताकद आहे, तर पवारांची ताकद पक्षफुटीमुळे कमी झाली आहे. त्यावर पवार कशी मात करतात हे पाहण्यासारखं आहे. एकूणच यंदाची निवडणूक ही केवळ लंके विरुद्ध विखे अशी न राहता आता पवार विरुद्ध विखे अशी झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील दोन मोठ्या राजकीय घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नगरचे मतदार नेमकं कुणाची प्रतिष्ठा जपणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.